महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा सांगली जिल्हा दौरा चांगलाच चर्चेत आला। अनेक दिग्गज तसेच युवा कार्यकर्त्यांनी लवकरच पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते। नामदार अजितदादा पवार हे गारडी येथे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी व बाबर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले होते। या सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। याच वेळी राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांची सोमवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे। अजितदादांच्या या आकस्मिक राजकीय भेटीमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत। माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष युवा नेते ॲडव्होकेट श्री वैभवदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात प्रवेश करून ते ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत। कमी कालावधीत वैभवदादांनी सांगली जिल्ह्यात एक चांगली युवा कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे, तर सांगली जिल्ह्यात अनेकांशी जनसंपर्क वाढवला आहे। त्यांच्या या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी समाधान व्यक्त करत वैभवदादांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याचे सांगितले। वैभवदादांचा अजितदादा गटात प्रवेश केल्यानंतर सांगली जिल्ह्याला एक चांगले नेतृत्व मिळाल्याने युवा कार्यकर्त्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले आहे। तर दुसरीकडे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका जाहीर केली होती। मात्र सोमवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांची विटा येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे। सदाभाऊंच्या या निर्णयाकडे खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल व विटा शहराचे मात्र सदाभाऊ आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।